Hello everyone, I am Leela Aghan and welcome to Big Flight the Educational Wings. So today we are going to learn parts of speech and today's topic is types of pronoun. That means सर्वनामाचे प्रकार. सर्वनामाचे किती प्रकार आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज प्रोनाउन? सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज टू रिप्लेस और रेफर टू अ नाउन. दॅट मीन्स अ पर्सन, प्लेस और थिंग और आयडिया. व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा कल्पनेच्या ऐवजी म्हणजे या गोष्टींना जे शब्द असतात त्याऐवजी जो शब्द वापरतो आपण त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो, प्रोनाउन असे म्हणतो. So basically pronouns are used to avoid repeating the same noun multiple times. या आधीचा व्हिडिओ तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीचचा बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत आणि आपण कोणत्या नंबरची पार्ट्स ऑफ स्पीच बघतोय. सो प्रोनाउन्स आर यूज टू अवॉइड रिपीटिंग सेम नाउन मल्टिपल टाइम्स. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण दिलं होतं की राम आंबा खातो, राम खेळतो, राम नाचतो, राम बाजारात जातो. तर राम 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 हे नाम परत परत घेण्याऐवजी आपण रामऐवजी थर्ड पर्सन सिंग्युलर काय वापरू? सब्जेक्ट ही वापरू. बरोबर? तर यासाठी प्रोनाउनचा वापर केला जातो. आता इथे कॉमन प्रोनाउन्स कोणकोणते ते आपण बघणार आहोत. सो बेसिकली हिअर आर सम कॉमन एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन. What is it? So that is he, she, it, they, we, you. That is pronouns can be used to indicate gender. For example, he for males. ही कशासाठी वापरतो? थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जो ही आहे तो आपण पुरुषांसाठी वापरतो. शी कशासाठी वापरतो? स्त्रियांसाठी. सो दे कशासाठी वापरतो? दे आहे थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट आणि इट आहे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट. तर हे सगळे काय फंक्शन करतात? अदर ग्रामॅटिकल फंक्शन्स. तर आपण सेव्हरल टाईप्स ऑफ प्रोनाउन्स बघणार आहोत. देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ प्रोनाउन्स इन इंग्लिश लँग्वेज आणि इज सर्विंग डिफरंट ग्रामॅटिकल फंक्शन्स. तर काय फंक्शन्स आहेत जाणून घेऊया. फर्स्ट, ओव्हरऑल किती प्रोनाउन्स आहेत? 10. ओव्हरऑल 10 प्रोनाउन्स आहेत. किती? 10. तर ते 10चे एक्झाम्पल सहित आपण सर्व बघणार आहोत. तर 10 प्रोनाउन्स कोणकोणते आहेत व्हिडिओमध्ये बनवून राहा. सर्व 10 प्रोनाउन्स तुम्हाला विथ एक्झाम्पल्स इथे मिळणार आहे. आणि हा सब्जेक्ट इतका इम्पॉर्टंट का आहे प्रोनाउनचा? कारण हा प्रोनाउन जर समजले तर तुम्हाला वॉइस चेंज करता येणार आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट करता येणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर बिल्ड करता येणार आहे. आणि हा सब्जेक्ट तुम्हाला कॉलेज लेवलला, हायस्कूल लेवलला तसेच तुम्हाला डी.एडला, फर्स्ट इयर डी.एडला हे प्रोनाउनचा चार्ट आणि प्रोनाउनचे टाईप्स आहेत. इतका इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. जर तुम्हाला प्रोनाउन्स कळाले तर पुढेही तुम्हाला त्याचा ग्रामरमध्ये खूप यूज होणार आहे. त्याच्यामुळे आपण डिटेल प्रोनाउन्स बघत आहोत. सो फर्स्ट इज पर्सनल प्रोनाउन. सो बेसिकली दिस रेफर टू स्पेसिफिक पीपल और थिंग्स अँड चेंज फ्रॉम डिपेंडिंग ऑन देअर रोल इन अ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल्स इंक्लूड विच सब्जेक्ट्स इंक्लूड आय, यू, ही, शी, इट, वी अँड दे. हे सब्जेक्ट्स इंक्लुडेड आहे त्यामध्ये. तर याच्या आधी मी चॅनलवरती तुम्हाला चार्ट ऑफ सब्जेक्ट, चार्ट ऑफ केस डिटेलमध्ये टाकलेला आहे. तेव्हाच तुम्हाला ते कळालं तर तुम्हाला हे कळणार आहे की सब्जेक्ट्स काय करते काय आहेत आणि त्याचा प्रोनाउनमध्ये काय उपयोग होतो. सो बेसिकली इथे आपण एक्झाम्पल्स सुरू करतो आहे. फर्स्ट कशाचे? पर्सनल प्रोनाउनचे, व्यक्तिगत सर्वनामाचे पर्सनल प्रोनाउन. फर्स्ट एक्झाम्पल इज आय वेंट टू द स्टोर. विथ एक्झाम्पल आणि विथ एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. आय वेंट टू द स्टोर.
So its explanation is, in this sentence I is a first person singular pronoun referring to the speaker. I काय आहे? फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे, एकवचनी प्रथम पुरुषी कर्ता आहे. तर व्यक्तिगत प्रोनाउनमध्ये म्हणजे पर्सनल प्रोनाउनमध्ये या प्रकारचं सेंटेन्स यूज होतं. शी इज रीडिंग बुक. शी इज रीडिंग बुक लगेच आयडेंटिफाय झालं पाहिजे. शी इज रीडिंग बुक. शी इज अ थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट अँड रेफरिंग टू फिमेल पर्सन और थिंग. नेक्स्ट इज दे आर प्लेइंग इन द पार्क. They, what is they? They is a third person plural subject. Next example is we. So we is a first person plural pronoun and referring to speaker and others. We means आम्ही. Next example is he likes to swim. So he is third person singular subject and referring to male person or thing. Next is you should try the new restaurant. You is second person singular or plural both pronoun depending on the context. Means या हे समजण्यासाठी तुम्हाला चार्ट ऑफ केस विभक्तीचा जो तक्ता आहे तो समजून घ्यावा लागेल, तरच तुम्हाला हे समजणार आहे. कारण सेकंड पर्सन सिंग्युलरमध्ये पण यू येतो आणि सेकंड पर्सन प्लुरलमध्ये पण यू येतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स काय आहेत? दिस इंडिकेट्स स्पेसिफिक ऑब्जेक्ट और पीपल. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा उपयोग काय होतो? स्पेसिफिक ऑब्जेक्ट आणि स्पेसिफिक पीपल इंडिकेट करण्यासाठी होतो. इन अ सेंटेन्स अँड इन्क्लूड these are the demonstrative pronouns. These, that, these, those. आता these and that's these and those काय आहे? प्लुरल आहे. दे हेल्प पॉइंटिंग आउट और आयडेंटिफाय समथिंग. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना, इथे उदाहरणं आहेत पण आपण म्हणतो ना दिस इज माय बॅग, दॅट इज माय पेन. म्हणजे जवळच्या वस्तूंना दिस वापरतात, दूरच्या वस्तूंना दॅट वापरतात. तसंच ते अनेक असतील तर दिसच्या जागी काय वापरणार? दीज. आणि दॅटच्या जागी काय वापरणार? दोज. सो फर्स्ट एक्झाम्पल इज दिस इज माय फेवरेट बुक इन दिस सेंटेन्स. सो this is a demonstrative pronoun and points to a specific book indicating its speaker's favorite. So this next example is those. Those are beautiful flowers. Those is a demonstrative pronoun that refers to specific flowers indicating their beauty. म्हणजे स्पेसिफिक वस्तूंना दोज, दीज, डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्शकवाचक म्हणजे डेमॉन्स्ट्रेट करतात, ते दर्शवतात. नेक्स्ट एक्झाम्पल इज कॅन यू पास मी दॅट पेन. कॅन यू पास मी दॅट पेन. तर इथे काय आहे? पेनला काय इंडिकेट करतं आहे? कोणतं प्रोनाउन इंडिकेट करतं आहे? दॅट. नेक्स्ट इज दिस कपकेक्स आर डिलिशियस. आता याला सांगायचं आहे की धीस काय आहे? धीसचं प्लुरल आहे. तर हे कपकेक्स काय आहेत? डिलिशियस आहेत. तर हे इंडिकेट करतं इथे. आय डोंट वॉन्ट दिस वन, गिव मी दॅट वन. इथे दिस आणि दॅट कोणते प्रोनाउन इंडिकेट करत आहे? दिस, दॅट. हे दोन प्रोनाउन इंडिकेट करत आहे. हे दोन्ही काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन लक्षात ठेवण्याचा सोपा मार्ग दिस, दॅट लक्षात ठेवायचं आणि त्याचा प्लुरल दीज आणि दोज लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स बेसिकली these pronouns are used when the subject of a sentence is also the object of the action. याच्यात दोन्ही येणार आहे. जो सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे तोच त्या सेंटेन्समध्ये काय आहे? ऑब्जेक्ट आहे. काय? कृतीदर्शक ऑब्जेक्ट आहे म्हणजे कृतीयुक्त कर्म आहे. कॉमन रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स इन्क्लूड मायसेल्फ, युअरसेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, आवरसेल्फ अँड देमसेल्फ. तर परत एकदा मी सांगते की तुम्हाला जर हे कळत नसेल ही कशाची रूप आहे तर तुम्ही स्मार्ट स्टडी विथ लीला मॅम या चॅनलवरती विभक्तीचा तक्ता नावाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी पूर्ण विभक्ती एक्सप्लेन केलेली आहे. त्यामध्ये ही कशाची रूप आहे तुम्हाला बरोबर कळेल. तर ही सगळी प्रोनाउन्स आहेत आणि याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. आय हर्ट मायसेल्फ
I hurt myself while playing basketball. In this sentence, myself is a reflexive pronoun indicating that the subject performed the action on themselves. मग यामध्ये आपण काय बघणार आहोत की सब्जेक्ट पण आणि ऑब्जेक्टला ते काय करते, कृतीयुक्त कर्म. ऑब्जेक्ट मीन्स कर्म, सब्जेक्ट मीन्स करता. I hurt myself while playing basketball. Next example is, she looked at herself in the mirror. She looked at herself in the mirror. Herself is a reflexive pronoun here showing that the subject काय ते she is performing an action looking. she काय करते, आरशात बघते. looking herself in the mirror. बरोबर. Next, they taught themselves how to cook. They taught themselves how to cook. इथे themselves आलाय pronoun. तर themselves काय is a reflexive pronoun indicating that the subject learn how to cook on their own. तर themselves हा कशाचं रूप आहे, देचं रूप आहे. देचं पॉझिटिव्ह केस काय होते, themselves. Next, he blamed himself for the mistake. He blamed himself for the mistake. In this sentence, himself is a reflexive pronoun showing that the subject he held himself responsible for the mistake. इथे himself जो आलेला आहे तो कशाचा पॉझिटिव्ह केस आहे, हीचं पॉझिटिव्ह काय होतं, himself. ओके. नेक्स्ट, we need to take care of ourselves. Here ourselves is a reflexive pronoun emphasizing that the subject should care for themselves collectively. So ourselves कशाची षष्टी आहे, म्हणजे कशाचं पॉझिटिव्ह केस आहे, तर वीचं. ओके. नेक्स्ट pronoun type is relative pronoun. Relative pronoun. These pronouns introduce relative clauses and connect them to the noun they modify. आता क्लॉज काय आहे, तो वाक्याचा एक भाग असतो, त्याला आपण क्लॉज म्हणतो. आता डिटेल इथे आपण क्लॉज शिकत नाहोत, ते क्लॉजच्याच व्हिडिओमध्ये येणार आहे. तर कॉमन रिलेटिव्ह प्रोनाउन्स काय आहेत, हू, हुम, हुज, विच, दॅट. आणि हे क्लॉजमध्ये कशाचं काम करतात, कंजक्शनचं, दोन सेंटेन्सना जोडण्याचं काम करतात. ओके. सो लेट्स सी द एक्झाम्पल्स. द पर्सन हू ओन द रेस इज माय फ्रेंड. द पर्सन हू ओन द रेस इज माय फ्रेंड. इथे आता तुम्हाला काय ओळखायचं आहे, प्रोनाउन कोणता आलेला आहे, हू. In this sentence, who is a relative pronoun that introduces the relative clause who own the race. कोणता क्लॉज इंट्रोड्यूस करता है, who own the race, and connects it to the person. It specifies which person is being talked about. तर तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाउन ओळखायला आले, तुम्हाला कळायला पाहिजे की हे जे वर्ड्स आहेत हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स इंडिकेट करतात. हू, whom, whose, which, that. याच्याने अजून तुमचा एक फायदा काय होणार आहे, जेव्हा तुम्ही क्लॉज शिकणार आहात, क्लॉजमध्येही जे टाईप्स असतात ते लक्षात ठेवण्यासाठीही तुम्हाला प्रोनाउनचा व्हिडिओ उपयोगी येणार आहे. प्रोनाउन्स काय आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज, द बुक दॅट आय एम रीडिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग. द बुक दॅट आय एम रीडिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि याच्यामध्ये कोणतं प्रोनाउन आलेलं आहे, दॅट. कोणतं, दॅट. आणि ते काय करतंय, जोडतंय दोन वाक्यांना. दॅट इज रिलेटिव्ह प्रोनाउन इंट्रोड्युसिंग द रिलेटिव्ह क्लॉज दॅट आय एम रीडिंग अँड कनेक्टिंग इट टू द बुक. इट प्रोव्हाइड्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द बुक. नेक्स्ट इज, शी फाउंड द कीज विच वर लॉस्ट. यामध्ये कोणतं प्रोनाउन आहे, तर शी फाउंड द कीज विच वर लॉस्ट, विच प्रोनाउन आहे. ओके. इन दिस सेंटेन्स,
which is relative pronoun introducing the relative clause which were lost and connecting it to the keys. It gives more detail about the keys. Next example is the house whose roof is red belongs to my neighbor. आता सरळ सोपं इथे काय आहे, whose हे प्रोनाउन आहे. whose is a relative pronoun introducing the relative clause whose roof is red and connecting it to the house. It indicates possession and describes the house. Next example is this is the computer where I do my work. हेच ते कम्प्युटर आहे जिथे मी काम करतो. तो इथे कोणतं प्रोनाउन आहे, वेअर. सो वेअर इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन इंट्रोड्यूसिंग द रिलेटिव्ह क्लॉज वेअर आय डू माय वर्क and connecting it to the computer. It specifies the location of the computer's use. Next pronoun type is interrogative pronouns. नावातच अर्थ लपलेला आहे की हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. So what is interrogative pronouns? These are used to ask questions and include who, whom, whose, which and what. They help gather information about people or things. आता हे शब्द आधी रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये पण आलेले होते, पण ते कशाचं काम करत होते, कंजक्शन. कशाचं, कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय, दोन वाक्यांना जोडणारा शब्द. परंतु इथे काय काम करणार आहे, क्वेश्चनिंगचं काम करणार आहे. ते क्वेश्चनिंग, प्रश्न विचारण्याचं काम करणार आहे. बरोबर, हा फरक आहे रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनमध्ये. So example is who is coming to the party tonight. बघा इथे तुम्हाला फरक दिसून येत असेल. तो फरक असा की या सेंटेन्समध्ये who पहिल्यांदा आलेला आहे. who काय आहे, तर प्रोनाउन आहे. आणि रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये who कुठे येत होता, मध्ये कुठेतरी, म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द होता तो. So who is an interrogative pronoun that is used to ask about a person's identity or role. Who is coming to the party tonight? प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट, whose book is this on the table? तर इथेही प्रश्न विचारलेला आहे. Which color do you prefer, red or blue? इथेही प्रश्न विचारलेला आहे. Whom did you invite to the event? इथेही प्रश्न विचारलेला आहे. सरळ साधं लक्षात काय ठेवायचं, जेव्हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स ओळखायला लावले तर तो जो प्रोनाउन आहे, जो इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनचा वर्ड आहे तो सुरुवातीला येणार आहे, ना की मध्ये. कधी येणार आहे, सुरुवातीला. नेक्स्ट इज इनडिफिनिट प्रोनाउन. सो इनडिफिनिट प्रोनाउन्स कोणकोणते आहेत, दिस रेफर टू नॉन स्पेसिफिक पीपल और थिंग्स and do not point to a particular person or object. For example, everyone, someone, anything, nothing, each and all. हे सगळे काय, indefinite pronouns. Everyone, someone, anything, nothing, each and all. Let's see the examples. Everyone enjoyed the concert. Everyone enjoyed the concert. So here indicates everyone is a pronoun. Is an indefinite pronoun representing all the people without specifying any particular individuals. कोणाला इंडिकेट केलेलं आहे, सर्व पीपलला, सर्व व्यक्तींना, स्पेसिफिक एका व्यक्तीला नाही. नेक्स्ट एक्झाम्पल इज somebody left their umbrella in the office. आता somebody म्हणजे कोणीतरी, स्पेसिफिक व्यक्तीला इंडिकेट केलेलं नाही, कोणीतरी ऑफिसमध्ये अम्ब्रेला विसरून गेलं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज मेनी हॅव ट्राईड बट फ्यू हॅव सक्सिडेड. खूप जणांनी प्रयत्न केला परंतु काही जण सक्सीड झाले. तर इथे जे मेनी आहे ते काय आहे, प्रोनाउन आहे. नेक्स्ट, डज एनीवन वॉन्ट अ पीस ऑफ केक. आता ॲनीवन, इथे ॲनीवन म्हटलेलं आहे, पर्टिक्युलर व्यक्तीला इंडिकेट केलेलं नाही, म्हणून ॲनीवन हे काय आहे, प्रोनाउन. इथे एव्हरीथिंग इज रेडी फॉर द प्रेझेंटेशन. इथे पण काय आहे, एव्हरीथिंग, कोणी स्पेसिफिक व्यक्तीला इंडिकेट केलेलं नाही, एव्हरीथिंग. नेक्स्ट इज सेव्हरल आर इंटरेस्टेड इन जॉईनिंग द क्लब. इथे पण कोणता वर्ड आहे, सेव्हरल. कोणता वर्ड आहे,
सेव्हरल, हे सगळे वर्ड्स जे येऊन गेले ते काय आहेत, इनडेफिनिट प्रोनाऊनचे एक्झाम्पल्स आहेत. नथिंग कॅन स्टॉप अस नाव. नथिंग, नथिंग अँड बोथ ऑफ देम वर इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर द मिस्टेक. तर इथे बोथ काय आहे, इनडेफिनिट प्रोनाऊन आहे. नेक्स्ट आहे पजेसिव्ह प्रोनाऊन्स. पजेसिव्ह प्रोनाऊन्स जर असलं तर निश्चितच तिथे पजेसिव्ह काय येणार, सब्जेक्ट्स येणार. बघा, माइन, युअर्स, हिज, हर्स, इट्स, आवर्स अँड देस. तर हे कशाचे पजेसिव्ह केस आहेत. माइन आयचा आहे, यूचा युअर्स आहे, हीचा हिज आहे, शीचा हर्स आहे, इटचा इट्स आहे, वीचा आवर्स आहे आणि देचा देअर्स आहे. सो लेट्स सी द एक्झाम्पल्स. दॅट बुक इज माइन. आता इथे कोणता प्रोनाऊन घ्यायचा आहे, दॅट नाही घ्यायचा आहे, तर काय घ्यायचं आहे, माइन. कोणता प्रोनाऊन घ्यायचा आहे, माइन. माइन इज हिअर प्रोनाऊन. माइन इज पजेसिव्ह प्रोनाऊन इंडिकेटिंग ओनरशिप ऑफ द बुक. सेकंड एक्झाम्पल इज दिस युअर कार और हर्स. इथे पण काय घ्यायचं आहे की इथे तुमचा युअर आणि हर्स, युअर आणि हर्स हे काय आहे, पजेसिव्ह प्रोनाऊन्स आहेत. नेक्स्ट इज द डॉग लॉस इज कॉलर. आता इथे कोणतं घ्यायचं आहे, इट्स. काय घ्यायचं आहे, इट्स. इट्स प्रोनाऊन आहे. नेक्स्ट इज दीज आर आवर सीट्स, दोज आर देअर्स. इथे काय घ्यायचं आहे, आवर्स. आपण काय बघतोय, नाहीतर तुम्ही म्हणाल दीज आणि दोज. दीज आणि दोज नाही घ्यायचं आहे, इथे घ्यायचं आहे आवर आणि देअर्स. काय घेतो आपण काय बघतोय, पजेसिव्ह प्रोनाऊन. दॅट्स वाय. नाहीतर तुम्ही म्हणाल दीज आणि दोज तर प्रोनाऊन आहे. नाही, इथे पजेसिव्ह प्रोनाऊनमध्ये आवर आणि देअर्स प्रोनाऊन आहेत. ओके, ही मिस्टेक करायची नाही. नेक्स्ट इज हिज हाऊस इज लार्जर दॅन देअर्स. हिज हाऊस इज लार्जर दॅन देअर्स. इथे कोणतं प्रोनाऊन घ्यायचं आहे, हिज अँड देअर्स. हिज अँड देअर्स, कारण आपण काय बघतो, पजेसिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल इज आय कांट फाइंड माय कीज. हॅव यू सीन योर्स. इथे पण कोणतं बघायचं आहे, माइन. आता इथे माइन दिलेलं नाही, बट माय आहे. मायचं काय होतं, माइन अँड योर्स, यूचं योर्स. द प्रोजेक्ट इज हर्स टू मॅनेज. इथे पण काय आहे, हर्स. हर्स काय आहे, पजेसिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट आहे रेसिप्रोकल प्रोनाउन्स. So what is reciprocal pronoun? So basically reciprocal pronoun is these indicate an action or feeling that is reciprocated between two or more people or things. Example included each other, one another. Let's see the examples. They hugged each other tightly. तर इथे each other दिसतोय तुम्हाला, each other. तर each other काय आहे, reciprocal pronoun आहे. Next is we promise to help one another with the project. Here is which is reciprocal pronoun, one another. Next is the two friends talk to each other on the phone for hours. इथे पण काय आहे, each other. Next is they congratulated one another on their achievements. Here is one another. And next pronoun type is intensive pronouns. Intensive pronouns. These emphasize a preceding noun and are identical in form to reflexive pronouns. They include words like myself, yourself, himself, herself, itself, ourselves, and themselves. So, example is the president himself attended the meeting. President himself attended the meeting. Himself काय आहे ते प्रोनाउन आहे. तर आपण कोणता प्रोनाउन बघतोय, इंटेन्सिव्ह प्रोनाउन, इंटेन्स. नेक्स्ट टाईप आहे एक्सेलरेशन, पण आपण जाणून घेऊया. In this sentence, himself is an intensive pronoun. It emphasizes that the president attended the meeting personally. Adding emphasizes to his presence. And intensive pronouns are used to emphasize a preceding noun or
pronoun in a sentence. So that is explanation of intensive pronoun. So next is exclamatory pronoun. नावातच अर्थ लपलेला आहे की याच्यात सगळे एक्सक्लेमेशन्स वर्ड येणार जे इंटरजेक्शन्समध्ये येतात. सो व्हॉट, हाऊ याने सुरू होणारे एक्सप्रेशन्स येणार. व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट. इथे व्हॉट काय आहे? व्हॉट इज exclamatory pronoun. So how delicious this cake is. How is exclamatory pronoun. Wow, that's amazing. Wow is exclamatory pronoun. So these are 10 types of pronoun. आपण किती टाइप्स बघितले? 10 टाइपचे सर्वनामाचे प्रकार आहेत आणि आपण सर्वनामाचे प्रकार एक्झाम्पल सहित बघितले. तो व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि व्हिडिओ व्यवस्थित बघितल्यानंतर तो लिहून घ्या कुठेतरी हे सर्वनाम. लक्षात ठेवण्यासाठी जे एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. नक्कीच तुम्हाला सर्व सर्वनामांचे प्रकार लक्षात राहतील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.